नमस्कार, मयुरीज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत पोह्यांची रेसिपी। पोहे म्हटले की आपल्याला कांदे पोहेच आठवतात, पण पोह्यांपासून खूप सारे पदार्थ बनवता येतात। त्यातलाच एक पदार्थ आहे तो म्हणजे पोह्यांचे कटलेट। पोह्यांचे कटलेट बनवण्यासाठी मी इथे 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून स्मॅश करून घेतले आहेत। त्यामध्ये 1 वाटी स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले पोहे घालून घेऊया। त्यामध्ये टाकूया 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 4 हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी कोथिंबीर, 1 चमचा धनापूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद पावडर, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ। आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स करून झालं आहे, आपण त्याच्यात छोटे छोटे कटलेट बनवून घेऊया। हे आपण मुलांच्या टिफिनसाठी पण बनवू शकता। एकदम झटपट बनणारी अशी रेसिपी आहे। अशा प्रकारे हे सर्व आता आपण व्यवस्थित बनवून घेऊया। आता हे कटलेट असे बनवून घेतले आहेत। पॅन मध्ये इथे थोडं तेल घातलं आहे, त्यामध्ये आपण आता हे कटलेट फ्राय करून घेऊया। आता एका साइडने फ्राय झाली आहे, आपण दुसऱ्या साइडने त्याला परतून घेऊया। गोल्डन ब्राउन अशी छान अशी करायची आहे। मुलांच्या आवडीची आणि झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे। आता छान अशी दोन्ही बाजूने गोल्डन ब्राउन फ्राय झाले आहेत, तर आपण बाकीचे फ्राय करून घेऊया। आपले पोह्यांचे कटलेट आता फ्राय करून झाले आहेत, तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। असे हे आपले पोह्यांचे कटलेट तयार आहेत। तुम्ही टोमॅटो केचप नाही तर हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता। एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा। कशी वाटली ते कमेंट्समध्ये लिहून कळवा। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।